हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मंडे मॉर्निंग आहे. मी असाच विचार केला चला आपण ब्लॉग ट्राय करूया. तर दाखवते मी काय करते. A few moments later. मर्फी ते बसलाय ॲज युजल. त्याचं झालंय, पट्टीशी करून झालीये, आलाय आता बसलाय. आता थोड्या वेळात झोपेल. त्याचं ॲज युजल सकाळी उठला तो सांगतो तसं त्याने सांगितलं आणि त्याचं झालं. बघूया माझी दुसरी जी हिरोईन आहे ना ती काय करते. हे आमचं चिनाचं डेली रुटीन तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तिला मॉर्निंगला उठल्यावरती सनबाथ घ्यायची सवय आहे. तर आमची चिनी हाय बोला तुम्ही. बघा चिनी हाय बोला बाबा, हाय. झालं, आता ही सनबाथ घेणार. माझा ना मॉर्निंग डे कसं जातो ना यांच्या मागे ना मला काहीच कळत नाही. असंच होतं, ऑफिसचं काम, घरचं, चिनी मर्फीचं आणि असं इट्स लाईक ब्लिंकिंग माय आईज आणि डायरेक्ट रात्र होते, मी झोपून जाते. 1 hour later. चला आता नाश्ता रेडी आहे, मी नाश्ता करते. तिला जेवण तर वाढलंय, त्यांचं दुपारचं जेवण असतं. चिकन राईसच मोस्टली मी त्यांना देते आणि राईसमध्ये थोडासा हळद टाकते आणि चिकनमध्ये पण थोडं हळद टाकते. तर बॉइल्ड चिकन आणि राईसच देते मी त्यांना मोस्टली. आणि मर्फी ना फटाफट खातो. का माहिती आहे, कारण मर्फीला ना स्वतःचं खाऊन आहे ना लगेच चिनाचं खायला जायचं असतं. कारण चिना आमची कशी नाजूक साजूक आहे ना, एक घास खाते आणि मग परत खिडकीत जाते भांडण करायला. अच्छा, त्याच्यामुळे चिनू जरा स्लो खाते. ठीक आहे. आणि मर्फी स्टॉप बाबा, हळू खा बाबा, हळू खा. नाही पण नाही, आम्ही नाही ऐकणार. एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली, खाणार. इतका फास्ट खातो तो आणि नंतर चिनीचा वेट करतो खायला. चिनी अशी टाइमपास करत इथे बघणार तिथे बघणार आणि मग खाणार. आणि तोपर्यंत मप्पाचं झालं पण आमच्या खाऊन. मर्फीचं फिनिश, चिनाचं आमचं चाललंय स्लोली स्टेडी. मर्फी मैं आ गया. जेवलास ना बाबा. आता ना हा वेट करणार, हा चिनीचं होईपर्यंत ना हा वेट करणार. मप्पाला माझ्या पाणी प्यायचं मग तो जाऊ नाही शकत. तिथे चिना उभी आहे जेवते म्हणून. मप्पी आता वेट करेल. बघितलं, मप्पी अजून वेट करते. हा तो वेट करतोय की चिनी जाईल साईडला मग मी खाई ना, असं बघतोय चिनी. हा मप्पा, चिनीच्या संपायच्या तुम्ही वेट करताय ना. तर बोलते हा ना मर्फीला चालूगिरी करतो माझ्यासोबत. पटापट खातो आणि नंतर का ना चिनाचं खायचं असतं ना. चिना ही मॅडम आमची थोडंसं काय ना काहीतरी ठेवते. हा झालं, खाऊन झालं, मन भरलं. चिनू ए चिना, भरलं मन, भरलं तुझं. हा मग आता काय मर्फीला ते खायचंय. चिनूचं खायचं तुम्हाला. तुमचं खाल्लं ना बाबा तुम्ही, मग चिनूचं का खायचं तुम्हाला. गो इट. माझा बाबा खूप गोया, आता चिनाचं सगळं खाणार तो. असंच माझं मॉर्निंग आणि डे आणि माझी नाईट अशीच जाते दोघांच्या ह्याच्यात. आणि ऑफिसच्या कामामध्ये हे दोघं जण मला एवढे त्रास देतात ना. ही चिनी तर जास्तच त्रास देते. चिनीच्या या गरीब चेहऱ्यावर कुणी जाऊ नका. हळू खा ना बाबा, हळू खा मप्पा, हळू खा बबली. नाही पण तो नाहीच ऐकणार. मर्फी हा ऐकणारच नाही, त्याचं ठरवलंच असतं. बबली हळू खा बबली. माझ्या मर्फीला ना कपडे घालायला खूप आवडतात. चिनू बघितलं, मी कावळ्याला ठेवलेलं आहे आणि हिला पाहिजे ते. बघितलं भेटलं ना हिला. कावळ्याला ठेवलेला चिनी मी कावळ्यासाठी ठेवलेला होता तो बिस्किट. तर ही बया जेवली आहे तरी सुद्धा हिला ना ते बिस्किट खायचे जे कावळ्याला ठेवले. काय बोलायचं चिनाला आमच्या. चिनू बॅड गला, तुम्ही बॅड गलात. मर्फी असं नाही करत, चिनी करते अशी. अब आला माझा दुसरा.
मर्फी इज लाईक काय झालं, समथिंग हॅपन. प्राचीने काहीतरी चिनूला दिलं पण मला नाही दिलं ना पप्पा.